नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी विषय राज्यशास्त्र या घटकावर आपण मागील तासाला चर्चा केलेली आहे. आपल्या सर्वांना आपण अशी माहिती घेतली आहे की आपल्याला संविधानिक शासन या घटकावर विचार करावायचा आहे. परंतु संविधानिक शासन हा घटक अभ्यासण्यापूर्वी इयत्ता 11वीच्या पुस्तकामध्ये प्रकरण 1 राज्य स्वातंत्र्य या दोन प्रकरणांचा थोडक्यात का होईना परिचय आपल्याला करायचा आहे. त्या अनुषंगाने आपण मागील तासाला प्रकरण 1 राज्य या संकल्पनेविषयी आपण थोडक्यात चर्चा केलेली आहे. साधारणपणे ही चर्चा करताना या प्रकरणामध्ये आपल्याला राज्य, राष्ट्र, राष्ट्रवाद या संकल्पनांचा आपल्याला विचार करायचा आहे. म्हणून ही चर्चा करताना साधारणपणे राज्य, राष्ट्र आणि राष्ट्रवाद या संकल्पना आहेत आणि शासन या चारही संकल्पना आपल्याला समान वाटतात. परंतु प्रत्यक्षामध्ये तांत्रिकदृष्ट्या या चारही संकल्पनांमध्ये भिन्नता आहेत किंवा फरक आहेत. याविषयी आपण मागील तासाला चर्चा केली. ही चर्चा करताना आपल्या असं लक्षात आले, राज्य, राष्ट्र, राष्ट्रवाद आणि शासन या ज्या चार संकल्पना आहेत या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत अशी आपण चर्चा केलेली आहे. त्यानंतर ही चर्चा पुढे घेताना आपण राज्य या संकल्पनेविषयी चर्चा करताना आपण काही मुद्द्यांचा धावता आढावा घेताना राज्याची निर्मिती यावर आपण चर्चा केली. आता राज्याची निर्मिती नेमकी केव्हा झाली हा निश्चित असा कालखंड सांगता येत नाही. परंतु आपण अशी चर्चा केली की मानवी इतिहासामध्ये मानवी जीवनात वेगवेगळ्या घटकांची सत्ता प्राचीन काळापासून निर्माण झाली आणि अंतिमतः मानवी गरजेतूनच राज्याची निर्मिती झाली आहे. परंतु राज्याची निर्मिती होताना प्रथम कुटुंब निर्माण झाले, कुटुंबातून समूह निर्माण झाला, समूहातून समाज निर्माण झाला आणि समाजानंतर राज्याची निर्मिती झाली. याचाच अर्थ असा आहे समाज आधी निर्माण झाला, नंतर राज्याची निर्मिती झाली आहे. आता या चर्चेच्या दरम्यान आपण आधुनिक काळात तर व्यक्तीच्या विकासाची जबाबदारी राज्याची आहेत, कारण आधुनिक राज्य ही कल्याणकारी राज्य आहेत. त्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय. जाता जाता आपण अशा मुद्द्यांवर चर्चा केली, राज्य निर्मितीचे आवश्यक घटक कोणते. जर आधुनिक काळामध्ये राज्याची निर्मिती व्हायची असेल तर 4 घटक ज्याचा आपण उल्लेख केला त्यावर थोडीफार आपण चर्चा केली. त्यामध्ये पहिला घटक आहे लोकसंख्या, दुसरा घटक आहे भूप्रदेश, तिसरा घटक आहे शासन संस्था, चौथा घटक आहे सार्वभौमत्व. असे घटक प्रामुख्यानं या ठिकाणी आपण विचारात घेतले. हे चारही घटक असल्याशिवाय आधुनिक काळात राज्याची निर्मिती होत नाही. इथपर्यंत आपण मागील तासाला प्रामुख्यानं या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यालाच 3 गोष्टींचा थोडक्यात विचार करायचा आहे की ज्यामुळे राज्य नावाची संकल्पना ही आपल्याला बऱ्यापैकी लक्षात येऊ शकेल. सुरुवातीला आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये राज्याची व्याख्या या घटकावर चर्चा करायची आहे, समाज नावाची संकल्पना या घटकाविषयी चर्चा करायची आहे आणि ही चर्चा झाल्यानंतर आज आपल्याला राज्य संकल्पनेमध्ये राज्यसंस्था ही समाजातील एक सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची संस्था आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, राज्याची निश्चित अशी एक व्याख्या करता येत नाही किंवा सांगता येत नाही, कारण राज्य या घटकाचा किंवा संकल्पनेचा अभ्यास अतिप्राचीन काळापासून केला जात आहे. मग जवळपास 2500 वर्षापूर्वीपासून राज्याचा अभ्यास होतोय. त्यामुळं
राज्याची निश्चित अशी एक व्याख्या करता येत नाही, परंतु आपण काही निवडक 2-3 व्याख्यांचा विचार करून राज्य म्हणजे काय ही गोष्ट आपण समजावून घेऊया. आता या ठिकाणी पहिला विचारवंत आहेत ॲरिस्टॉटल नावाचा विचारवंत आहेत. हा राज्यशास्त्राचा जनक आहे. हा ग्रीक विचारवंत आहेत. आता तो असं सांगतोय की परिपूर्ण आणि स्वयंपूर्ण, लक्षात घ्या, परिपूर्ण आणि स्वयंपूर्ण जीवनासाठी तसेच आनंदी आणि सन्माननीय जीवनासाठी कुटुंब व गाव यांचा समूह म्हणजे राज्य होय. याचा अर्थ असा आहे, ॲरिस्टॉटलला असं सांगायचं आहे की मनुष्याला परिपूर्ण जीवन जगायचे असेल, त्याला स्वयंपूर्ण व्हायचे असेल आणि त्याच्या आयुष्यात त्याला सुखी आणि आनंदी राहायचं असेल, सन्मानाने त्याला वागायचं असेल, तर त्यासाठी कुटुंब आणि गाव एकत्र येतात, त्यातून समूह तयार होतो आणि असा जो कुटुंब आणि गावांचा समूह असेल अशा समूहाला ॲरिस्टॉटल राज्य असे म्हणतात. असा ॲरिस्टॉटलचा राज्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, ही त्याची राज्याची व्याख्या. आता दुसरा विचारवंत आहे जॉ बोडीन नावाचा विचारवंत आहे. नीट ऐका, जॉ बोडीन हा फ्रेंच विचारवंत आहे. तो असं सांगतो की राज्य एक संघटन आहे. काय आहे? संघटन. हे असं संघटन आहे की त्या संघटनेत असणारी कुटुंब आणि त्या कुटुंबाकडं असणारी जी साधनं असतील, अशी साधनं कायदेशीर असतात. अशा साधनांना किंवा अशा संघटनांना जॉ बोडीन काय म्हणतात? राज्य असं म्हणतात. ही जॉ बोडीनची व्याख्या. वुड्रो विल्सन हा अमेरिकन विचारवंत आहेत. ते असं सांगतात, विशिष्ट भूप्रदेशावर कायदेशीरदृष्ट्या कायम वस्ती करणारा समूह म्हणजे राज्य. आता वुड्रो विल्सननी काय सांगितले? कोणता समूह? की त्या समूहाचा भूप्रदेश कसा आहे? विशिष्ट आहेत आणि तो कायदेशीर दृष्ट्या तिथं राहणारा समूह कसा असतो? कायम वस्ती करून राहतो. मग असा जो समूह असेल त्याला तो राज्य असं म्हणतो, असं वुड्रो विल्सन यांनी सांगितलं. आता मुद्दा असा आहे, राज्याची निश्चित एक व्याख्या करता येत नाही. या व्यतिरिक्त सुद्धा राज्याच्या अनेक विचारवंतांनी अनेक व्याख्या या ठिकाणी केलेल्या दिसतात. आता सर्वसाधारणपणे आपल्या असं लक्षात येईल, या व्याख्यांचा जर सर्वसाधारण विचार केला तर राज्यासाठी विशिष्ट भूप्रदेश लागतो, त्या भूप्रदेशावर कायम वस्ती करणारा समूह लागतो, तो समूह कायदेशीरदृष्ट्या असावा लागतो, त्या समूहात कुटुंब असतात, त्या कुटुंबाकडं ती काही साधनं असतात, त्या समूहाचं एक संघटन असतं आणि अशा परिस्थितीत राहणारा जो मनुष्य असेल, जो माणूस असेल, त्या माणसाला परिपूर्ण जीवन जगण्यासाठी, स्वयंपूर्ण जीवन जगण्यासाठी, आनंदाने आणि सुखी जीवन जगण्यासाठी अशा प्रकारची जी लक्षणं असतात, अशी लक्षणं ज्या समूहात दिसतात त्या समूहाला राज्य असं म्हणतात. असं आपल्याला ढोबळ मानाने म्हणता येईल. आता आपल्याला एकंदरीत राज्याची व्याख्या काय याविषयी आपण चर्चा केलेली आहे. थोडक्यात आपल्या असं लक्षात येईल. आता आपल्याला दुसरा मुद्दा आहे, उदाहरणार्थ आपल्याला समाज नावाची संकल्पना विचारात घ्यायची. समाज. आता साधारणपणे आपण जो व्यक्ती समुदाय असेल, समुदाय, अशा व्यक्ती समुदायाला आपण सर्वसाधारणपणे समाज असं म्हणतो. सर्वसाधारणपणे. पण प्रत्येक समुदाय हा समाज असतोच असं नाही. आता शास्त्रीयदृष्ट्या जर समाजाची व्याख्या आपण विचारात घेतली तर त्यासाठी काही लक्षणं असतात. पहिली गोष्ट, कोणत्या समुदायास किंवा समूहास
कोणत्या समुदायास किंवा समूहास समाज म्हणता येईल. याची काही लक्षणं आहेत बघा. पहिली गोष्ट, जो समूह असेल त्या समूहास काहीतरी उद्दिष्ट असावं लागतं. काय असावं लागतं? उद्दिष्ट. त्या समूहामध्ये मुळात एकात्मता असावी लागते. त्या समूहात उद्दिष्ट असावं लागतं, एकात्मता असावी लागते आणि तो समूह विशिष्ट कार्य करण्यासाठी त्या समूहात प्रेरणा असावी लागते. काय असावी लागते? प्रेरणा असावी लागते. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, त्या समूहातील जे घटक असतात या सर्वांचा परस्परांशी काहीतरी संबंध असावा लागतो. याचा अर्थ असा आहे की उद्दिष्ट, एकात्मता, कार्याची प्रेरणा आणि परस्पर संबंध अशी लक्षणं ज्या समूहात किंवा ज्या समुदायामध्ये दिसतात अशाच समुदायास आपल्याला काय म्हणता येईल? समाज. आता आपल्याला याचं एक उदाहरण पण देता येईल. उदाहरणार्थ गारुडी. आपल्याला माहिती आहे गारुड्याचा खेळ किंवा गारुडी खेळ. हा गारुडी, एका ठिकाणी गारुड्याचा खेळ चालू आहे. काही लोक तो खेळ बघतायत. आपण रस्त्यानं चाललोय, आपल्या मनात कुतूहल निर्माण झालंय आणि मग आपण त्या ठिकाणी जातो, डोकावतो. आपल्या लक्षात येतं इथं गारुड्याचा खेळ चालू आहे. नंतर आपण त्या ठिकाणी निघून जातो. मग गारुड्याचा खेळ बघण्यासाठी जे लोक एकत्र आले त्या लोकांचा जो समूह असेल अशा समूहाला समाज म्हणता येईल का? आता आपण ही सगळी लक्षणं, गारुड्याचा खेळ बघण्यासाठी जे लोक एकत्र जमले त्या लोकांच्या समूहात ही लक्षणे आहेत का याचा विचार करू. आता गारुड्याचा खेळ बघण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये काही उद्दिष्ट आहे का? नाही. त्यांच्यामध्ये काही एकात्मता आहे का? नाही. ते कोणतं तरी एखादं विशिष्ट कार्य करण्याच्या प्रेरणा त्यांच्यात आहे का? नाही. त्यांचा परस्पर काही संबंध आहे का? नाही. याचा अर्थ प्रत्येक समूहालाच समाज म्हणता येतं असं नाही. आता याच्या उलट बघू. दुसरं उदाहरणार्थ बघा. आता भारतीय स्वातंत्र्याचा लढा या उदाहरणावर आपण चर्चा करू. मग आपल्या लक्षात येईल नेमका कोणता समुदाय म्हणजे समाज असतो. बरोबर. आता भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये लोक एकत्र आले. त्यांचं एक उद्दिष्ट होतं, भारताला स्वातंत्र्य मिळवणं. कशाचं उद्दिष्ट आहे? भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील लोकांच्या समूहाचं. त्यांच्यामध्ये एकात्मता आहेत. कोणती एकात्मता? आम्ही सर्व भारतीय आहोत ही एकात्मता आहेत. आणि भारताला स्वातंत्र्य मिळवायचं आहे ही त्यांची प्रेरणा आहे. त्यासाठी ते काम करतात. आणि आम्ही सर्व भारतीय आहोत हा त्यांचा परस्परांशी संबंध आहे. याचा अर्थ भारतीय स्वातंत्र्याचा लढ्यातील जे लोक एकत्र आले अशा एकत्र येऊन जो समूह तयार झाला अशा समूहात वरील सर्व उद्दिष्ट दिसतात. म्हणून अशा समूहाला आपल्याला समाज असं म्हणता येईल. मुद्दा एकच आहे, प्रत्येक समूह हा समाज असतोच असं नाही. ज्या समूहामध्ये उद्दिष्ट, एकात्मता, कार्य करण्याची प्रेरणा आणि परस्पर संबंध ही लक्षणं दिसतात अशाच समूहाला आपल्याला काय म्हणता येईल? समाज. तर ही गोष्ट आपण आता समाज म्हणजे काय ही गोष्ट आपल्या लक्षात आली असेल. आता आपल्याला या अनुषंगाने चर्चा करताना बघा, आपण राज्याच्या व्याख्येवर चर्चा केली, समाजाची संकल्पना आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि आता आपल्याला
राज्यसंस्था पुढचा मुद्दा आहे आपला. आपला टॉपिकचं नाव आहे राज्यसंस्था समाजातील सर्वश्रेष्ठ संस्था आहेत. सर्वश्रेष्ठ संस्था आहेत याविषयी आपल्याला चर्चा करायची. आता बघा, साधारण आपल्या लक्षात येण्यासाठी आपण थोडासा डायग्रामचा विचार करू, म्हणजे आपल्या लक्षात येईल. आता आपल्याला काय सिद्ध करायचं आहे की राज्यसंस्था समाजातील सर्वश्रेष्ठ अशी संस्था आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्यासाठी थोडासा आपण एक डायग्राम करूया. आता आपण असं गृहीत धरूया, ही जी सगळी आहे एक समाज व्यवस्था आहे. ती सर्व ही संपूर्ण एक समाज व्यवस्था आहे आपल्याला समजण्यासाठी. आता राज्यसंस्था ही समाज व्यवस्थेत काम करते. राज्यसंस्था कुठं काम करते? समाज व्यवस्थेत. मग समाज व्यवस्थेत फक्त राज्यसंस्थाच काम करते का? नाही. मग आणखीन कोणत्या संस्था आहेत ते आपण बघू. पहिली संस्था कुटुंब संस्था. कोणती संस्था? कुटुंब संस्था. ही समाज व्यवस्थेत काम करते राज्याप्रमाणेच. पुढे एक विवाह संस्था. विवाह सुद्धा ही एक संस्था आहे. ही संस्था काम करते. किंवा आणखीन एका संस्थेचं नाव सांगते, धर्मसंस्था. ही एक संस्था काम करते. बरोबर. त्यानंतर शैक्षणिक संस्था अशी एक संस्था काम करते. याचा अर्थ असा आहे की एकट्या समाज व्यवस्थेत राज्यसंस्था काम करते, त्याचबरोबर इतर अनेक संस्था काम करतात. आता या संस्था देखील समाज व्यवस्थेतच काम करत असतात. जसं की राज्यसंस्था, कुटुंब संस्था, विवाह संस्था, धर्मसंस्था, शैक्षणिक संस्था किंवा समाजात असणाऱ्या इतर अनेक संस्था या समाज व्यवस्थेत काम करत असतात. म्हणजेच एकाच समाज व्यवस्थेत अनेक संस्था राज्यसंस्थेबरोबर काम करतात. आता आपल्या काय लक्षात आले की समाज व्यवस्थेत कोणकोणत्या संस्था असतात आणि त्या कोणत्या संस्था काम करतात हे आपल्या इथपर्यंत लक्षात आले. आता आपल्याला सिद्ध करायचं आहे. काय सिद्ध करायचं आहे की समाज व्यवस्थेत या अनेक प्रकारच्या संस्था आहेत. मग अशा सर्व संस्थांमध्ये ही जी राज्यसंस्था आहेत, ही राज्यसंस्था समाजातील इतर सर्व संस्थांपेक्षा कशी संस्था आहे? तर सर्वश्रेष्ठ. ही सर्वश्रेष्ठ का याविषयी आपल्याला चर्चा करायची. आता बघा, कुटुंब संस्था आपलं काम करते. मग कुटुंब संस्थेत एक प्रमुख असतो. तो कुटुंबावर सत्ता गाजवतो, अधिकार गाजवतो. थोडक्यात कुटुंबाचा प्रमुख कुटुंब चालवतो, कुटुंबापुरती त्याची सत्ता. तशी विवाह संस्था काम करते, तशी धर्मसंस्था काम करते, तशी शैक्षणिक संस्था काम करते आणि इतर संस्था काम करतात. पण या इतर संस्थांमध्ये आणि राज्यसंस्थेत नेमका मूलभूत फरक काय? याचं कारण असं बाळांनो, ही जी राज्यसंस्था आहेत, या राज्यसंस्थेत पहिली गोष्ट राज्यसंस्थेकडे सत्ता असते. दुसरी गोष्ट राज्यसंस्था कायदा करते. तिसरी गोष्ट राज्यसंस्था इतर संस्थांचं नियंत्रण करते. आता या सगळ्या संस्था जर विचार केला तुलनात्मक, कुटुंब संस्थेकडे सत्ता नसते, कुटुंब संस्था कायदा करू शकत नाही किंवा कोणती संस्था कायदा करू शकत नाही.
किंवा इतर या संस्था समाजाचं नियंत्रण करू शकत नाही. मग राज्य संस्था का श्रेष्ठ आहेत याचं उत्तर इथं आहे. याचं कारण असं आहे की राज्य संस्थेकडे सत्ता असते म्हणून ते कायदे करतात आणि कायदा करून त्याची अंमलबजावणी करतात आणि समाजातील सर्व लोकांचं आणि इतर सर्व संस्थांचं राज्य संस्था काय करत असते, नियंत्रण करते. आता आपल्या एका उदाहरणावरून लक्षात येईल. उदाहरणार्थ समजा विवाह संस्था आहेत. आता विवाह ही व्यक्तीची वैयक्तिक बाब आहेत. कोणती बाब आहे, वैयक्तिक. पण तरी सुद्धा राज्य काय करतं, नियंत्रण ठेवतं. कारण का, राज्याकडे काय, सत्ता. राज्य काय करतं, कायदा आणि त्याची अंमलबजावणी करतं. समाजातील जो घटक, जी व्यक्ती, जी संस्था कायद्याचं पालन करणार नाही अशांवर राज्य संस्था कारवाई करू शकते. हा अधिकार फक्त राज्य संस्थेला आहे, इतरांना नाही. मग आपला मुद्दा असा आहे, मी विवाह संस्थेचं उदाहरण सांगतोय की विवाह व्यक्तीची वैयक्तिक बाब आहेत, पण त्याचे नियम कोण ठरवतो, राज्य ठरवतो. उदाहरणार्थ मुलीचं वय 18 वर्ष असावं आणि मुलाचं वय 21 वर्ष असावं, हा कायदा आहे, हा नियम आहे. 18 आणि 21 वर्षाच्या आत विवाह करू नये, केला तर राज्य काय करतं, कारवाई करतं, शिक्षा करतं. म्हणजे कारवाई किंवा शिक्षा करण्याचा अधिकार म्हणजेच यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार फक्त कुणाला आहे, राज्य संस्थेला आहेत. म्हणून आपली राज्य संस्था समाजातील इतर सर्व राज्य संस्थांपेक्षा कशी आहेत, श्रेष्ठ आहेत. दुसरे एक उदाहरण देत आहे. उदाहरणार्थ शैक्षणिक संस्था. आता राज्यामध्ये समाजात अनेक संस्था काम करतात. मग संस्थेची निर्मिती कशी करावी, त्याचे काय नियम आहेत, त्यासाठी कोणते कायदे आहेत, शिक्षण संस्थांची जबाबदारी काय आहे, शासनाचे त्याचे नियम काय आहेत, हे कोण ठरवतं, राज्य ठरवतं. याचा अर्थ राज्य या सर्वांवर नियंत्रण ठेवते. किंवा कुटुंब संस्था बघा. आता कुटुंब संस्थेत उदाहरणार्थ वारसा हक्क, बरोबर, वारसा हक्क. आपली वडिलोपार्जित जी मालमत्ता आहे, ही मालमत्ता वारसा हक्काने चालत येते. वारसा हक्काचे नियम कोण ठरवतं, राज्य. किंवा घटस्फोट, कुटुंब संस्थेशी निगडीत घटक आहे. घटस्फोटाचे नियम काय, हे कोण ठरवतं, राज्य. याचा अर्थ राज्य व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवते. या व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवूनच राज्य संस्था व्यक्ती वर्तनाबरोबरच समाजातल्या अशा कुटुंब संस्था असतील, विवाह संस्था आहेत, धर्मसंस्था आहेत, शैक्षणिक संस्था आहेत किंवा अन्य इतर प्रकारच्या ज्या सर्व प्रकारच्या संस्था असेल, या संस्थांचं निश्चितपणे नियंत्रण करते. कारण या संस्थांकडे सत्ता नसते, यांना कायदा करण्याचा अधिकार नसतो. सत्ता आणि कायदा करणे हे अधिकार फक्त राज्यघटनेने राज्य संस्थेला दिले. त्यामुळे राज्य संस्था नियंत्रण ठेवू शकते. म्हणून संस्था समाजातील एक सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची संस्था आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, राज्याची संकल्पना नेमकी काय याविषयी आपण थोडक्यात परिचय करून घेतला, की ज्यामध्ये आपण सुरुवातीला राज्य असेल, राष्ट्र असेल, राष्ट्रवाद असेल, शासन असेल, या 4 संकल्पना या वरकरणी समान वाटतात, परंतु या संकल्पना समान नाही, त्यात भिन्नता आहे, फरक आहे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा आहे की आपण राज्य, राष्ट्र, राष्ट्रवाद आणि शासन या संकल्पना यातला फरक आपण समजावून घेतला. त्यानंतर राज्य निर्मितीचे 4 घटक आपण विचारात घेतले. त्यामध्ये लोकसंख्या, भूप्रदेश, शासन संस्था
आणि सार्वभौमत्व हे राज्य निर्मितीचे 4 घटक. त्यानंतर आज आपण राज्याची व्याख्या विचारात घेतली. आता राज्याची निश्चित अशी व्याख्या करता येत नाही. राज्याच्या अनेक व्याख्या आहेत. अनेक राजकीय विचारवंतांनी राज्याबद्दलची आपली मतं मांडली आणि त्यातून राज्य म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्वसाधारणपणे सर्व व्याख्यांचा विचार केला तर कुटुंबांचा समूह, गावांचा समूह किंवा संघटन, विशिष्ट भूप्रदेश, कायम वस्ती करणारा समूह, अशी जी लक्षणं ज्या समूहात असतात त्या समूहाला सर्वसाधारणपणे आपल्याला राज्य असं म्हणता येईल. त्यानंतर आपण जो विचार केला आहे तो समाज या संकल्पनेचा. आता आपण समाज संकल्पनेचा विचार करताना सर्वसाधारणपणे ढोबळमानाने आपण व्यक्ती समुदायाला समाज असं म्हणतो. पण आपण हेही शिकलोय की प्रत्येक समूह हा समाज असतोच असं नाही. कारण समाज निर्मितीसाठी 4 लक्षणं महत्त्वाची असतात, ज्यामध्ये आपण आत्ताच चर्चा केली. उद्दिष्ट, एकात्मता, कार्याची प्रेरणा, परस्पर संबंध. ही लक्षणं ज्या समूहात दिसतील त्याला आपण समाज असं म्हणतो. आपण मग त्यासाठी 2 उदाहरणं घेतली. एक गारुड्याचा खेळ बघण्यासाठी लोकांचा जमलेला समूह आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यात एकत्र आलेल्या लोकांचा समूह. याच्यावरून आपल्या लक्षात आलं की समाज निर्मिती किंवा समाज संकल्पना ही तांत्रिकदृष्ट्या कशी आहे. आता आपण शेवटी जो विचार केला की राज्यसंस्था समाजातील इतर सर्व संस्थांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहेत. याचं कारण असे की एकट्या समाजव्यवस्थेत राज्यसंस्थेबरोबर कुटुंब संस्था, विवाह संस्था, धर्मसंस्था, शैक्षणिक संस्था, इतर संस्था काम करतात. परंतु या संस्थांना कायदा करण्याचा अधिकार नसतो, समाजाचं नियंत्रण करण्याचा अधिकार नसतो. कायदा करणे, सत्तेचा वापर करणे आणि नियंत्रण ठेवणे हे सगळे अधिकार राज्यसंस्थेकडे असतात. राज्यसंस्था व्यक्तीच्या वर्तनाचे नियंत्रण करते, समाजावर नियंत्रण ठेवते आणि त्याचबरोबर समाजातील अशा विविध संस्थांवर, विविध घटकांवर राज्यसंस्था नियंत्रण ठेवते. कारण राज्यघटनेने राज्यसंस्थेला सर्वात जास्त अधिकार दिले आहेत. म्हणून राज्यसंस्था ही समाजातील एक सर्वश्रेष्ठ अशी संस्था आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर राज्य ही संकल्पना नेमकी कशी आहे याविषयी आपल्याला थोडक्यात परिचय या पाठातून या ठिकाणी आपण समजावून घेतलेला आहे.